आता आपण आलो आहोत तहसीलदार कार्यालय पालघर येथे। आपण पाहू शकत असाल माझ्या मागे काही महिला उभ्या आहेत। श्रमजीवीच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा जो आहे तो इथे आणण्यात आलेला आहे। काय नेमक्या मागण्या आहेत हेच आपण या महिलांकडून आज जाणून घेणार आहोत। कशासाठी हा मोर्चा आपण इथे आणलेला आहे? काय सांगू? आम्ही सामाजिक संघटनेमार्फत आज जो काही महिला सन्मान मोर्चा आलेलो आहे त्याचं कारण असं आहे की जो काही महिलांना मासिक पाळी येते त्या मासिक पाळीमध्ये महिला आमच्या आदिवासी कातकरी समाजाच्या असतात त्या कपडा यूज करतात आणि कपडा यूज केल्यामुळे आमच्या महिलांना अनेक आजार होत आहेत आणि ते आजार होऊ नयेत म्हणून आम्ही हा सॅनिटरी नॅपकिन आम्हाला रेशन दुकानदाराने दिल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे। निवेदन दिले हो, आम्ही निवेदन दिलेलं आहे तर आमची ही जी मागणी आहे ती आमची सरकारपर्यंत पोहोचवावी। काय सांगा तहसीलदारांना आता आपण निवेदन दिलेलं आहे, काय तहसीलदारांचं? तहसीलदार साहेब म्हणते नायब तहसीलदार पवारसाहेब आपल्याला इथे भेटले आणि त्यांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे। हे म्हणून आपल्या मोर्चाला त्यांनी सांगितलं की आम्ही हे तुमचं निवेदन आम्ही नक्कीच विधानसभेमध्ये घेऊ आणि त्याचं करणार आहे, त्याच्यावर आपल्याला काही उत्तर येणार आहे त्यांनी ते आपल्याला सांगितलेलं आहे। आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने प्रत्येक तालुका स्तरावर हा आजचं आंदोलन हे प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयावर सुरू आहे आणि तशाच पद्धतीने आम्ही कार्यक्रमसुद्धा केलेले आहे। 4 रस्ता ते तहसीलदार कार्यालय हा आपण पाहिजे हे आंदोलन काढलेलं काय सांगाल? ही जी मागणी आपली रास्त आहे पण याच्यावर काही निर्णय होईल असं वाटतं? आपण जी मागणी केलेली आहे ती योग्य आणि रास्तच आहे, कारण बऱ्याच कष्टकरी आणि मजूर वर्ग ज्या महिला आहेत त्यांना म्हणजे कशी 200 रुपये मजुरी असते दिवसाची आणि त्याच्यामध्ये ते त्यांच्या घरात रेशन पाणी करू शकतील की पॅड वगैरे ते पॅडचे पॅकेट वगैरे महाग असतात त्यांना शॉपवाल्याचं पॅकेट मिळतं मग ते सपोर्ट करू शकत नाही आणि आपण जी मागणी केलेली आहे ती त्यांना सरकारला मान्य करावीच लागणार। बरं, या दरम्यान जर सरकारने आपलं जे काही धान्य मिळते त्यामध्ये कपात करून हा जो सॅनिटरी पॅड जो आहे आपण मागणी केलेली आहे तो दिला तर काय तुमचं मत? त्याच्यावर कपात करून पण आहे आणि त्यांनी सरकारने या सॅनिटरी पॅडसाठी निधी त्यांनीच उपलब्ध करावा आणि त्यांनीच आम्हाला म्हणजे रेशन त्यांना धान्य मिळतं बघून तांदूळ त्यासोबत आम्हाला सॅनिटरी नॅपकिन पण उपलब्ध करून द्यावं। तर पण नक्कीच आपण पाहिलं असेल काही महिलांशी आपण संवाद साधलेला आहे। आपल्या लक्षात येईल की सॅनिटरी पॅड ही अतिशय महत्त्वाची आणि मूलभूत अशी गरज महिलांची आहे आणि ती राशनच्या कार्डवरती आपल्याला उपलब्ध व्हावी अशी या सर्व महिलांची मागणी आहे। आता यावर सरकार कशा पद्धतीने ॲक्शन घेते हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। APS मराठीसाठी अमोल रायपुरे, पालघर।